याच्यामध्ये असे बारीक बारीक होल्स होत आहे, याच्यामधून किडे बाहेर येतात. आणि फ्रेंड्स असा नाश्ता करत खूपच मजा येते, ते पण आपल्या घरच्या गार्डनमध्ये. फ्रेंड्स आज हवा खूप जोराने सुटत आहे, पाहू शकतो तुम्ही पूर्ण वरचा आंब्याचं झाड हालत आहे. आज खूप जोरात हवा सुटत आहे, पानं पा किती पडले खाली, तेच झाडणं चालू आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी गार्डनमध्ये बास टाकून त्याच्यावर गादी टाकली. आज रात्री झोपायचं नियोजन इथंच वाटतं आमचं. मस्त हवा सुटत आहे गार्डनमध्ये. एक पाण्याची कॅन पण आणून ठेवली, ताण वगैरे लागली तर. चांगलीच हवा सुटली आता तर. मित्रांनो आम्ही या ठिकाणी लाकडं वगैरे फोडून ठेवले होते, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा या ठिकाणी याच्यामध्ये याला पडायचं किडे पाहू शकता. लाकूड फोडलं होतं, याच्यामध्ये असे बारीक बारीक होल्स होत आहे, याच्यामधून किडे बाहेर येतात आणि पूर्ण आतमध्ये पोखरून ठेवतात, आतमध्ये जातात पूर्ण. पाहू शकता या ठिकाणी अशी पावडर करून ठेवतात. ते पूर्ण लाकूड आतमधून पोखरलेलं आहे त्यांनी. तर फ्रेंड्स मला लागली भूक, आता आई बनवून देतं उपमा. चालली आहे उपमा बनवण्यासाठी. उपमा बनवण्यासाठी कढीपत्त्याची पानं, करी लिव्स. वरचं घेऊ काय की बसू तेवढं? बस ओके. आमची लाईट गेलेली आहे, तरी पण आम्ही अंधारात बनवतो उपमा, कारण आपल्याकडे फ्लॅश आहे. शेंगदाणे येलो. तर हे झालं मटेरियल रेडी उपमा बनवण्यासाठी. शेंगदाणे, मिरची, करी लिव्स आणि कांदा. लाईट आली? तर आमची लाईट आली. आता आई बनवते बळ्यापैकी उपमा. तर फ्रेंड्स उपमा झालेला आहे रेडी. आईने एकदम मस्तपैकी बनवून दिला. घरी असलं की आई काही बनवून देते. त्यालाच ताई म्हणतात. मेस मध्ये भेटत नाही. नाही मेसमध्ये भेटत नाही, म्हणून तर घरी आल्यावर असं खातो आम्ही. फ्रेंड्स असा नाश्ता करत खूपच मजा येते, ते पण आपल्या घरच्या गार्डनमध्ये. पाहू शकता तुम्ही, पप्पा मी नाश्ता करत आहे. हे आमचं गार्डन. संध्याकाळचे 5 वाजता नाश्ता करत आहे आम्ही. नाही आम्ही उपमा खात होतो, आईने आणखी काहीतरी करून आणलं. आई काय आणलं? चिवडा. 2 मिनिटात बनवणारी. आईने बनवली भेल, 2 मिनिट भेल.
विथ उपमा. तर फ्रेंड्स आता आपल्याला उपम्यासोबत चिवडा पण मिळाला. आईने चिवडा केला होता तो. खरंच मित्रांनो, पण घर जे असते ते घरच असते. हे जे मजा आहे हे बाहेरगावी नाही आहे. फ्रेंड्स या ठिकाणी बाहेर बसून होतो. बाहेर चालू आहे स्वयंपाकाची तयारी. हे या ठिकाणी शंकरजीची पिंड. आताच आईने दिवा लावला. या ठिकाणी चूल पेटवली. आता या ठिकाणी बनणारा भाकर. आता फ्रेंड्स या ठिकाणी पूर्ण अंधार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आम्ही मस्त इथं लाईट लावून बसून आहे खाली. इथं पिंड जसं तुम्हाला आता दाखवलं शंकरजीची. या ठिकाणी आई करायचं भाकर. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. तर एक भाकर रेडी झाली. ती खाली ठेवून यायला शेकणं चालू आहे. आणि दुसरी भाकर चालू होत आहे आता. ऑन प्रोसेस. तर असे पापड आहेत घरी बनवलेले. आता आपण बाहेर जाऊन भाजू चुलीवरती. हे ज्वारी ह्या बिबड्या घेतल्यासोबत ज्वारीच्या. अजून दे एकदम. बस एवढा चिमटा होऊन जातं. घे चिमटा. चिमटा कुठे तो दे. आता चिमटा दे. शेंगदाणे. शेंगदाणे राहू दे. इथे भाजू आपण आता पापड आणि बिबड्या. तर या प्रकारे भाजणं चालू आहे या ठिकाणी. पापड झाले भाजून. आता बिबडे भाजणं चालू आहे या ठिकाणी. आणि वरती दूध ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तर फ्रेंड्स पहा या ठिकाणी भाजलेलं आहे टमाटर. याच्या आतमध्ये टमाटर पण ठेवलं होतं. त्यानंतर सोबत मिरच्या पण भाजल्या गेल्या. आणि बिबड्या भाजत आहे पप्पा आता. आणि पापड तर मगच भाजले आपण. एक साथ 3 बिबड्या भाजणं चालू आहे. वीज तो कमी असला तरी पण टेक्निक लावलं तर होऊन जाते बरोबर. फ्रेंड्स जेवणामध्ये आहे 2 भाजी आहे. भाजी म्हणजे हे आहे शेंगदाण्याची चटणी, कढी. त्यानंतर हे साधी चटणी मिरच्यांची आणि शेंगदाणे, मीठ, मिरची, पापडाचा खुडा आणि भाकर. आज हे आहे जेवणामध्ये सोबत. आणि टमाटर चुलीत भाजलेलं आहे. चुलीत भाजलेलं टमाटर आहे. तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालेलं आहे. आता रात्रीचे वाजले 10:11. तर आता व्लॉग एडिट करतो. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.